काय बाई हे माणूस तिकडे जाऊन बसलाय आणि तिथून मला ऑर्डर द्यायले मकाला पाणी दे हे ते. आता मला माहिती आहे का कसं देतात काय नाही. काहीच माहित नाही मला कसं पाणी देऊ काय नाही. आओ भाऊजी भाऊजी अहो ऐका ना, बरं झालं मला तुम्ही इथेच दिसले. अहो मी ते मकाला पाणी द्यायचं होतं पण हो का मला मकाला कसं पाणी द्यायचं काहीच माहिती नाही. ते मोटर कशी चालू करायची कसं पाणी द्यायचं मला काहीच माहित नाही. चला ना तेवढं मला पाणी चालू करून देता का? दे ना चालू करून. पण ते ना तुमची लय बळबळ आहे. ते पहिले एरिया जाऊन आहे ना ते पाईप कोणी करतं काय कोणी करतं काय कोणी तुमचे पाईपच लय लाफट आहे. ते म्हणजे लाफट म्हणजे कसे? लुस आहे लुस 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 हो का? सटकून जायचं सटकून. बरं ऐका ना मग तुम्ही आता तुम्हाला सगळं त्यातलं माहितच असेल ना थोडंफार. मग ते थोडं लूज असतील तर टाईट वगैरे करून तुम्ही करू शकता ना सगळं. टाईट नाही त्याला आहे ना त्याला तुमचे आहे अडीचचे पाईप मावळा 3चा पाईप आहे. ते 3चा पाईप जर खोसला ना फिटिंगच बस एकदम फिटिंग खतरनाक फिटिंग बस. बरं बरं ऐका ना मग भाऊजी तुम्ही काय करा चला ना मग तुमचा पाईप ना माझ्या मोटरीला लावून द्या. मग बरोबर शेतामध्ये पाणी आता तुम्ही जर केलं तर मग शेतामध्ये पाणी बरोबर करीन मी जाईल. जरूर करीन. पण त्याला कसं माहिती का मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करीन मी. आता ह्याच्यात काय वेळ भेटायचंय? अहो ते माणूस तो का तिकडे जाऊन बसलाय तेवढं लांबून मला ऑर्डर सोडायला इकडं मक्काला पाणी दे ह्याला पाणी द्या. मी कसं देऊ सांगा बरं तुम्ही. आता एक तर मला त्यातलं काही माहिती नाही कुठं पाईप जोडायचा कसं चालू करायचं मला काहीच माहिती नाही. अनुभव नाही अनुभव त्या हा गोष्टी. तेच ना म्हणून म्हटलं भाऊ तुम्ही पाणी भरे द्या पण तुम्ही नळाचं पाणी भरे द्या. तुम्ही मोटरचं पाणी भरेल नाही. मोटरचं नळच पाहिलं नाही तुम्ही. हो ना तेच ना. असा बाधा 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 वाजवतो वहिनी. हा का? आणि जर तुला सांगू तुम्ही बटन दाबून दिलं रे दिलं चुकून कशाचं? तुमच्या जर मोटरीत आमचा जर पाईप खोसला तुम्हाला सांगतो असं फसा 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 पाणी फेकी तुमचं अख्खं वल्ल होऊन जाईल. काय हो? शेत अच्छा अच्छा शेत का? इतकं भारी दिसन इतकं भारी दिसन. काय हिरवा हिरवा नाही होत तुमचं शेत दिसन. अच्छा हा तेच ना. आता मग पाणी दिलं तर कसं हिरवं हिरवं तर होणार आहे वहिनी तू आणणार नाही पाणी भरीत. अहो आता मला तिकडून ऑर्डर द्यायला मला तू पाणी भर म्हणून आणि ते कशाचं पाणी भरते? त्याला ये गळेल त्याला राहायचं पाणी सोडायचं. रातचं काय सोडता पाणी? जाऊ द्या तिकडं. इथं दिवसा पाणी सुटायला मला मजबूर झाले. काय रातचं पाणी सोडायला लावता तुम्ही? आता काय माहिती का मी आता सोडला असतं. बरं ऐका पण ना मी रात्री 30 चांगले काढली म्हणजे मिरच्या भरायला. अच्छा हो का? एका माग एक पाणी संपलं का परत जोर आणायचा परत काढायचं परत जोर आणायचं परत काढायचं. 3 वेळा पाणी काढलं 3 वेळा. म्हणजे काय कसं काढलं काय म्हणताय? चांगले हो पण ते जोर काढलं म्हणजे तुम्ही काय पायपावर जोर मारतात का? नाही पाणी साचलं का थोडा दम मारायचा परत चालू करायचं दम मारायचा परत चालू करायचं. अच्छा अच्छा. आता कसं आहे ना भाऊजी मला त्यातला अनुभव नाही ना त्याच्यामुळे थोडस तुमचं जे बोलणं आहे ना त्याचा मला अर्थ कळत नाही ना त्याच्यामुळे थोडं स्पष्ट मला सगळं नाही एक काम कर ना काल एवढं उलट्या रेट पडते घे माझं पाणी टाकून. काय? माझं पाणी टाकून घे ना. तुमचं पाणी तुमच्या शेतात. तुमचं कसं टाकून घेऊ आमच्या शेतामध्ये? मी बरोबर घालून देतो. हो तुम्ही लोडच नाही घेऊ घालायचं का माग लागलो. आओ भाऊजी काय बोलताय? ऐका ना तुम्ही तर आता म्हणले ना आमच्या शेतातले पाईप ते लूज वगैरे बरं मी काय होतो तुमच्या खालीच आहे का नाही काय पाणी भरायचं जागा? हो खालच्या साईडला आणि मायवरच्या साईडला आहे. इकडून पाणी सोडलं ना खळा 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 मध्ये जाईल पाणी. हो का? तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही. जेव्हा पीस होईल ना पीस मग तुम्हाला कळण आता शिकलंय भरलं म्हणजे म्हणजे जास्त पाणी झालं का मापक वर पीस करता ते. अहो पण भाऊजी ऐका ना मी काय म्हणते चला ना आता खूप टाइम पण व्हायला लागलाय. मी काय म्हणते आता तुम्ही म्हणले ना ते खालच्या साईडला तुमच्या नळाचं पाणी जाऊ शकतं समजा मोटरचं तर मग लावून टाका एकदाच. बरं वहिनी तुला एक विचारायचे समजा मी पाणी सोडलं तर किती कॅपॅसिटी होती पाणी जिरवायची? काय बोलले? तुझ्या वावराची कॅपॅसिटी किती पाणी जिरवायची? अच्छा वावराची कॅपॅसिटी आहे 60-70%. हो त्याच्या पुढे झेपत का ते? झेपत असेल हो आता उमदाळताच पाणी उमदाळून तसं होत असेल. नाही उमदाळ मग त्याचं वाया जाते म्हणजे लय कष्टाचं पाणी हो का? कष्ट करून पाणी काढावं लागत एवढं सहज लिखत नाही ते असं कसं म्हणजे ते कसं बोलताय तुम्ही? आता मोटरीचं पाणी कष्टाने काढायची काय गरज आहे? एकदा बटन दाबलं पाईप लावलं झालं पाणी गेलं. अजून काय कष्ट लावून सोपं नाही. मग काहींचे पाईप मोठे राहतात काहींचे पाईप बारीक राहते. ज्यांचा बारीक पाईप त्यांना कळून येत नाही पण ज्याचा मोठा पाईप आहे ना त्यांना कळत
हो काय का? पाईपाचं वैशिष्ट्य आहे? बरं एक काम जेवढा करा पाईप मोठा ना अहो, भाऊजी ऐका ना, एक काम करा ना, मग तुम्ही म्हणले माझ्या शेतामधले लूज पाईप आहे बारके, एक काम करा तुम्ही, तुमचे मोठे पाईप आहेत ना, मग ते जोडवून द्या पाणी सोडून. मग तुम्ही जागा दाखवा ना. हो दाखवते ना मी तुम्हाला, तर माहितीच आहे माझं खालचं शेत तर तुम्हाला माहितीच आहे, आणि त्याच्या पुढचे 2-3 शेत मी दाखवून देतो बरं मी तुम्हाला. काय म्हणतो वहिनी, ते जाऊ द्या. हा. तुमची मेन खोस जागा दाखवा, मी त्याचं माप काढतो, त्याच मापाचा पाईप खुशी. हो का? बरं ठीक आहे, चला त्या साईडला आहे, मी तुम्हाला दाखवते. हा का? चला मग काय हा चला. घ्या दाखवून मला. हो हो या. चला वहिनी. अं, अरे अरे ग. काय झालं काय झालं काय झालं काय झालं? अहो इथून थोडस चालायला जागा अरे, कमी अरे, पडते अरे, ना. अरे. ऐक अरे 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 अरे. भाऊजी लय जोरात पाय मुरगळला हो माझा. आता काय करू वहिनी, मला मला चोळता येतं पण मला दुसरीकडे चोळता येते, ते नाही चोळता येत. काय? चोळाय मी एक एक नंबर आहे, हा. पण खाली पेंड्यातला पाणी इकडं खुब्यात असतं, इकडं असतं ना चोळायला, इकडं पाठीत पुढं जे तुझं बस खाली नाही जमत. अहो, आपण पण भाऊजी आता माझा पाय लय जोरात मुरगळला बघा, लय दुखतोय मला, उचलता पण येणं झालाय. मग आता काय करते, चल मी तुला कुठं नेतो, कुठे घेऊन जाता? चोळून आणतो ना तुला. अहो भाऊजी कशाला चोळून आणता, तुम्हाला जमत असेल तर थोडस अरे म्हणजे. पण ही ठकच काय, त्याला तगड लांबवायला लागेल वहिनी, हो का? अडचण किती. बरं, चला ह्या अडचणीतून थोडंसं इकडे मा खांदो हा टाक टाक मा खांदो हात हळू 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 हळू. ऐक भाऊजी. काय वाढणार करता झालं, आता कस काय पाणी सोडायचं वहिनी. अहो बघा ना, असंच मध्ये तरी काहीतरी होऊन बसतंय बघा. नाही पाणी सोडायला नाही काय अडचण. हो का? हा ते आजार दुसरी काय नाही. बरं बरं, हा ते तर तुम्हालाच करायचंय, मी फक्त बघते काय हा हरकत नाही. पाणी आपण सोडून देऊ, पाण्याचं काही नाही. बरं बरं ठीक तेवढं तुम्हाला दमदार लागा का बरं. आहे. ऐक भाऊजी. लय कठीण झालं वहिनी. अरे उगाच मी नसतो वहिनी, हम्म. काय तू दायना झाल्याची दायना. अहो पण भाऊजी तिथं जागा तर होती का बरं नीट चालायला? बरं, उगाच काय वहिनी बला होऊन बसली काय वहिनी, मी माहिती. नाराज काय झालं माहितीये का, हा. तुझ्या शेतात पाणी सोडायचं राहिले, पाणी सोडून झालं असतं ना मग काही नसतं झालं एवढं. अहो. बरं मी काय होतो हा. इथे दम टाका इथं बसू का? बस ऐक खाली 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 होईल हळूहळू हळू. एक लय चमकाचं कोण. अहो भाऊजी लयच दुखायला लागलं हो पाय. हो का इथं इथं वहिनी. मुरगळला डायरेक्ट. वहिनी काय बारा बारा पाय सुजाय देवाला, तू अंगले पटक्या सुजत आहे ना, जिथे लागलं ती जागा सुजती का, सुजून जाते काय सांगू दुसरीकडे तुम्हाला. लागलं. अहो दुसरीकडे म्हणजे काय कुठं बी लागलं तर सुजून जाते माझं अंग, लय वाताडे कसलंय काय माहिती. हो का? इथं मोच आली बघा. पण मग ते याच काही नाही, हे करू शकतो मी क्लिअर. हो का? पण मग ते दुसरीकडे जर लागलं मग जागा सुजती, मग दुसऱ्या टायमाला कसं काय करताय तुम्ही. म्हणजे हाता पायाला जर लागलं आणि ते सुजलं तर मग मग स्वयंपाक ते पाणी. नीट होऊस तर करतच नाही मग. हा का, म्हणजे तेवढं पथ्य धरते हा. नीट होतो तुम्ही करायचं बंद करता बडा. अहो भाऊजी काहीतरी करावं पायाचं तुम्ही. करतो ना वहिनी, गागो नको द्या. ऐक अहो भाऊजी हळू काय करताय तुम्ही? ऐक भाऊजी, ऐक पाय चोळताय का काय? अयो अहो भाऊजी. तुला पाय नीट होणं महत्वाचं आहे ना. हा महत्वाचं आहे, पण तुम्ही थोडस जरा नाजूक असते. पटकन पाय नीट केलं ना आपल्याला पाणी सोडायला टाइम होऊन राहिले. हो का? पण थोडं हळू. लळ तुला वाटेल तसं, तुला जेवढं सण होईल तेवढंच. हा ठीक आहे. ऐक अहो भाऊजी थोडं हळू. त्याला ना वहिनी काय केलं तर युट्यूब शिर काढावं लागेल. हो का? म्हणजे कमरातून खाली शिर काढावं लागेल. अहो भाऊजी पण मग थोडं आत्ता तात्पुरतं काय होत असेल तर बघा. इथलं इथं थोडस चालण्यापुरतं पण झालं ना, बस झालं. करतो ना करतो वहिनी. ऐक भाऊजी. बस बस भाऊजी बस झाला आता. आता एकदा मोकळं करून टाका बरं, बघू दे मला चालून. वहिनी तुमचं चांगले गरम लागते. हो का? अहो ताप वगैरे आला असेल मला. ऐका ना आता मी भाऊजी. सोडणार नाही तुला, म्हणजे सोडणार नाही. म्हणजे आता ते पूर्णच करून घेईन. अच्छा हा. आता पूर्णच करीन तेव्हा सोडीन. अहो अहो भाऊजी ऐका ना. ऐका ना मी थोडं चलून बघते आता. नाही नाही अहो सोडा नाही नाही तर क्लिअरच कर द्या, अहो, भाऊ- क्लिअरच कर द्या. नाही अहो सोडा ना नाही. भाऊजी, सोडा ना मला. नाही काय चाललंय? हा? अरे दिवसा डवल्या काय अरे देवा. त्या पाय धरला म्हणतो काय? हा? अरे कमीत कमी नाही जाण्याची तर मनाची काय लाजबीज वाटत थोडीफार. अहो हा? ऐका. हा? अहो झालं काय माहितीये का, ते त्यांना आपल्या शेतामध्ये पाणी सोडायला लावत होते मी, हा. आणि आपले मोटर दाखवायला घेऊन चालले होते, आणि येता येताच माझा पाय मुरगळला, आणि मग ते दाबून देत होते, म्हणजे ते पाय आणि मुरगळल्या. आपलं शेत एवढं कोरडं झालं काय लगेच एक दिवस दम नव्हता निघत. हो ते करायच्या आधी पडली.
हा करायच्या आधी पडली ती. काय काय करायचं मोटर चालू करायच्या आधी पडली का नाही तू तिला? हा ते चालू करण्याच्या आधीच झालं होय सगळं. बघा ना काय आता सगळं काम अधूर राहून गेलं. तो म्हणतो करायच्या आधी पडली. हो ना, माझा मोटर त्यांना चालू करायला घेऊन गेलते मी. त्यांचं ते बोलले तुमचे पाईप लय लूज आहेत म्हणे, ते काय माझ्या पाईपाला फिट होणार नाही, तर मीच माझं पाईप लावून देतो म्हणे सगळे. मग त्यांना मी आपल्या मोटरकडे घेऊन गेले. डायरेक्ट आहे ना तिच्या मुठला मावला 3चा पाईप वाढला असता ना. काय बोलले? तुमच्या मुठला मावला 3चा अरे पाईप. तुमच्या म्हणतो का तिच्या म्हणतो तू? आता मोटर कोणची? मोटर आमची. हा मग ती कोणची? आपण वैयक्तिक नको ना बोलू. मग तू म्हणतो तिच्या मोटर. तेव्हा ती एकटीच होती ना. हा म्हणून ते तुमच्या म्हणत होते. आणि पाय सोडायला बरं वाटलं ना. अहो नाही, अरे तू का डॉक्टर आहे का? अहो असू द्या, ते डॉक्टर असू द्या नसू द्या काही फरक पडत नाही. पण म्हणलं उगं थोडस बोट बिट मोडले तर बरं वाटेल थोडं चालायला. मला चालताच येत नव्हतं उगा थोडं बरं वाटायला. काही श्वास मी आज 4 येले रिपेअर केले मॉडेल पायामध्ये. काय येले हाती येले. तुला ही वयस वाटते का? नाही तो बाय माझा बाय माझा काय टाइम लागतो? अरे बाबा तू डॉक्टर झाला कधीपासून? डॉक्टर नाही अनुभवाने करतो मी. वहिनी अनुभवाने केला का नाही तुला? बरं कसं वाटलं वहिनी? तुला केलं? अहो म्हणजे तो ते म्हणतोय काय? काय म्हणले तुम्ही? अनुभवानं तुला केलं का? अनुभवाने तो पाय तुलाच काम केलं का नाही? हा ते पाय सोडायचं काम मग म्हणताय. असं कधी म्हणणार तो? अहो तुम्ही नीट बोला ना, हे काही पण गलत विचार करताय बरं. गलत विचार करतो म्हणजे ऐकायला तसं येतं. मग अहो असं चुकीचं नका बोलू. बरं मी काय म्हणतो तुमचा आट्यापला तुम्ही जा. मला आहे ना मावलं पाणी तिच्या वावरात सोडू द्यास. काय तरी तेच रस्त्यावर आहे का तू? हो काय केलं ना पाणी दम काढून नाही राहिलं. आता पाणी ना पाणी लिगायच्या माग पा वाटतंय पारीच्या बाहेर. बरं का रे? तो पाणी आता सुटून राहिले का? तिला लागलं तर सोडून, नाही तर मावरून घेईन. मला काय काय म्हणले तुम्ही? त्या माकाला अहो तर मग स्पष्ट बोला ना तुम्ही. तिला लागलं तर म्हणजे मला थोडी पाणी लागतंय. पाणी शेताला लागतंय हा हा? का तिला लागतंय? असं काय बोलताय? तो म्हणतो पाणी दम काढीत. पाणी दम काढीत नाही म्हणजे ती मोटर काय उड्या मारायला लागली वहिनी का? आली म्हण सगळे आमचे ना आमच्या खोळमा झाले सगळे माल वाळले. ते म्हण मका राहून द्या, तांबटे राहून द्या, मिरच्या राहून द्या, गाजरे राहून द्या, पहिलं पाणी पपईला सोडा म्हण. अहो काय बोलताय तुम्ही? मी मक्काला पाणी सोडायला लावलं होतं तुम्हाला. तुम्हाला मी बोलले होते ना आमच्या मक्का- एवढी तुमची पपईला आलो एवढीच पपईला आलो हा? पाणी जर सोडलं ना भली मोठी अशी पपई होईन, भली मोठी पपई. पाणी सोडल्यावर हा आणि आपलं पाणी सोडलं हं. नावच खोळा परत. म्हणजे तुमचं पाणी काय एवढं चांगलं आहे काय? या अशी पपई करीन तू, या अशी पपई. अरे एवढी कुठं पपई राहते ते काय फणस बिनाच आहे का? बघा ना पाणी तसे पॉवरफुल आपलं. पुढे हं? पुढे तू तर पॉवरफुल आपलं म्हणतो. आपलं पाणी विहिरीतलंय का? मग यार कोणची माझी नाही मग कोण झाली ती? एक काम कर, तू आता मी आलोय घरी, हा त्या पाण्याची काही गरज राहिली नाही. मग तू भरतो का पाणी? काय बरं ऐका ना मग तर बनच. जाऊ द्या सोड्या. तुमचं पाणी काय करा म्हणजे ते तुमच्या मोटरीचं पाणी ना उद्या पाईप लावून टाका माझ्या शेताला. दुसऱ्या चला, जाऊ. दुसऱ्या आता मोटर आपली आपली मामी चालू करतो, काय गरज वहिनी नाही. दुसऱ्या माल नंतर भरीन पण पहिली पपईला पाणी सोडून पपईला ऐ, आव तू लाल लाल पपई करीन, लाल लाल पपई. बरं बरं ठीक आहे. ते भाऊजी मी सोडून उद्या तिकडे बोलते तुम्हाला ते. माझी मोटर मी चालू करणार. अहो चला ना, एकतर पायाने माझ्या चालता येणार नीट. मला धरा नीट धरा. तू खांद्या हात टाक. चला. एकतर पायाने चालता येणार. तुम्ही त्या माणसासोबत डोकं लावत बसले. नाही, एक डोकं काय? चांगलं आहे होते माणूस शेतामध्ये पाणी देणार हा, होतं चांगलं आपल्या. आहे. मी कुठं म्हणतो सडेले. त्याला चांगलं जोगाडा जमायचं मागं लागलं होतं. हिला माझ्या मोटरीचं पाणी त्या पपईला दाखवलंच असतं पण या म्हाताऱ्यामध्ये मोतलं त्याच्या आईला ना दुष्काळाला 4 महिने ते पडलंच मध्ये आडू. नाही तर आज आहे ना पपईला पाणी 100% सोडलं जात. वहिनीला उरफात होते. मला तर काय दही खावा कमाई खावा अशी धन केली असते. आज परत वरपूच हाणली असते. आता जाऊन चला आता पाहू द्या. ह्या माणसानं तर इतकं तंग करून सोडलंय ना. आता बाबांना सगळं सांगितलंय. बरोबर लाईनवर आणते बाबा माझा. पण बाबाला तर किती वेळापासून फोन करून बसली मी बोलून. काय माहिती केव्हापासून येत आहे. वाट बघून बघून इथं थकायचे काम. का ग बाई फोन केलता मला? हो बाबा या ना, बसा ना. बसतो. एवढा टाइम कसं काय लागला तुम्हाला यायला? अरे बाबा गाड्या भेटत त्या का? हा बसनं आलो मी. मला फुकट बस आहे आता. फुकट बस आहे मग एवढा वेळ का लावला तुम्ही यायला? मग बस आली तर मी येईल ना. बरं बाबा ते सगळं सोडा. हं.
ऐका ना, हं. मी ना खरंच इतकी तंग आलीये ना ह्या घरामध्ये, खूप तंग आलीये मी. का बरं? अहो तुमचा जावाई नाही का एक नंबरचा, आता काय सांगू तुम्हाला, इतका लफंगा आहे ना, हं? नुसता अहो चिपकूनच राहण्याचा प्रयत्न करतो, नुसता चिपकून. मला एक सांगा, दिवस आणि रात्र 2 टाइमचं ठीक आहे बाबा, हा. पण अहो प्रत्येक वेळेला तेच 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 का? येऊ? प्रत्येक वेळा म्हणजे 1 मिनिट सुद्धा सोडत नाही तो माणूस. मला इतकं तंग करून सोडलंय ना बघा, खरंच मला नाही राहत त्या माणसाजवळ बघा. असं थोडं चालतं का बाई? नांदली किंवा मेली ऐकावा. अहो पण मला एक सांगा, नांदायला ठीक आहे ना, मी नांदतीये ना, मी कुठं म्हणते मला नांदायचं आणि नाही, मग पण हा माणूस 1 मिनिट सुद्धा सोडत नाही. मला एक सांगा, आता तुम्ही बाप आहे माझा, तुम्हाला काही सांगायला हरकत हो, नाही, हो, लाज लज्जा हो. काही नाही काही याच्यामध्ये, नाही, काही पण नाही. हा जावाई तुमचा इतका निर्लज्ज माणूस आहे ना, हं? त्याला फक्त त्या गोष्टीशिवाय दुसरं काहीच सुचत नाही आणि दिसत सुद्धा नाही. म्हणजे मी काही त्याला, तुम्ही एक मशीन म्हणून दिली का तुम्ही लग्न करून नाही त्यासोबत? नाही, मशीन म्हणून नाही ना? नाही. मग वाटेला तुम्हीच आणा त्याला, मला काही माहित नाही. आता कुठं असेल जावाई? गेला ना शेतामध्ये. चल बरं, जाऊ आपण तिकडं शेतावर. शेतावरच जायचं का? हा, ठीक आहे, चालते, चला मग. चाल. बघा तुम्हीच काय करायचं ते तोड काढा. हा, बघतो आता, कारण कानाचा आणि डोळ्याचा 4 बोटाचं चला. अंतर आहे ना, मला बघू दे. चला हळूहळू थोडं. हा, हळूहळू चालतं. असली तर शेतामध्ये कुठे जाणार आहे? कधी आले मामा? कावा जावे, कधी आले? तुमची कंप्लेंट आहे माझ्याकडे. Completely. जास्त काम करतो म्हणून. नाही, पुरीनं फोन केलता. हा नाही, माझ फोन आलता ना. हा हा हा. मग पण मग कमीत कमी मी काय म्हणतो, मामा, माणसासारखं राहावा. तुम्ही यात्रा रिकामे हाती आले. हा? रिकामे हाती नव्हतं यायला लागत. मग काजू बदामचं कथोड बांधलं तर खारी खोबरं म्हणजे लावायची ताकद वाढायला, ताकद येणार. बघा बघा, काजू खोबरं घेऊन यायचं ना त्यांना, बदाम वगैरे, आधीच ताकद यांच्यामध्ये आता एवढी कुठं आहे वाळलेले तुम्ही? बरं मी काय म्हणतो, तुम्ही इकडे बसा. हा? मी काय म्हणतो, शेवंत काय 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 चल करून जाऊ मी 5 मिनिटं ओ. काम. हे काय? म्हणून. बघा बाबा, तुम्हाला काही लाज वगैरे आहे की नाही हो? चाल ना. काय चालणार, थांबा इथं ओ. चुपचाप. मला माहिती आहे ना 5 मिनिटं घरात कशाला म्हणताय थोडं काम जायचं. होतं घरी आमचं, तर आम्हाला आलं 5 मिनिटात जाऊन. काय 6 काम? मिनिटं नाही लागून द्या, लगेच येऊ टापकन आम्ही. काय काम आहे पण? हाय थोडं वैयक्तिक काम आहे आमचं. जाऊ द्या, नंतर बघावा. हं? आणि हे कुठं पटत आहे का तुम्हाला? पटत म्हणजे अहो कमीत कमी माणसानं कामही बी पाहावा, परपंचही पाहावा, सगळंच पाहावा. तर पोर म्हणती 5 मिनिटच मला सोडित नाही. कोणचं? हा? मग बायको काय करायचं मामा, तुम्ही सांगा बरं. बरं तुमचं लग्न झालं, हा. तुम्ही मामीला तसं सोडलं का? नाही 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 नाही, पण त्याला लिमिट आहे का नाही? नाही निमिट आहे ना, हा, मग मग निमिट आहे. कसं काय? मामा काय म्हणलं ना, रात्रीतून मावलं 14-15 टार्गेट आहे. काय ते? 14-15 टार्गेट आहे. आणि दिवसा दिवसा 5-12 काही कोंबडं बिंबडे आहे का? म्हणजे लंब समय ना, जे रात्र दिवस 20 टार्गेट आहे आपलं मोकळं. आणि आता आहे ना, आता उलट टार्गेट वाढायची तर चाललाय. अजून हा आता 30-35 मोर जाणार. म्हणजे महिन्याला बायको बदलली पाहिजे. हा बायको आलं पाहिजे, बायको चांगली पाहिजे. हा? बायको कटाळत नाही आपल्याला, अहो चांगली. कटळत नाही म्हणजे ती पार बॉबला सारखी वाळून गेली म्हणा. कटळत नाही म्हणजे काय? नाही, नाही, ती ना, हा? तिला म्हणलो तू ना दिवसा झोपच आहे, रात्री जागच आहे, कारण मी ना, मला रात्री येण्याची जास्ती येते. अहो पण तुमचं दिवसा टार्गेट आहे म्हणल्यावर झोपायला चान्स कुठे? हा मग तेवढं आता मी जागच आहे करीन, दोघं जागच आहे करीन. नवरा बायको 2 परपंचीचे चाकरी, एक जागा तर दोन्ही जागा राहिला, म्हणजे एक झोपला दोन्ही झोपा पाहिजे. मग रात्री आम्ही ना लय 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 झोप गेली, 15 मिनिटं झोपलो. पहाटे पहाटे 15 तुम्हाला मिनिटं. पोर दिली म्हणजे आम्ही गुन्हाच केला बा. मग कोणा काय केला? हे, याला कुठं अर्थ आहे का? 5 मिनिटं ओ काय? तुम्ही शांत थांबा इथं हा. तुमचं ना खूप झालं आता. नाही तशी- तांबटच. हा चला ना, टमाटे येऊ का? चल ना. लाज वाटते का तुम्हाला थोडी? बाबा बघा, तुमच्या समोर सुद्धा हे असला आहे माणूस, अहो, मग मी कसं माझ्या सहन करू समोर सांगा सुद्धा बरं? असं आहे, तर एकट्या पुरीला पाहून तुम्ही काय नसेल करीत. हे काम करा मामा, हा. तुम्ही आता आहे ना, तुम्ही घरी जा, हा. बदाम खारीक हम्म. आणि एखादी मासाड द्या मला दूध प्यायला. आणि मग हम्म. मग पा तुमच्या पुरीची तयारी. हो मग पा तयारी पुरीची. हो ना. आज तब्येत करी मग शिवानीस. हम्म. याला काही अर्थ आहे का? हं? ही कोंबड्याची अवलाद तशी तुमची अवलाद आहे. अख्ख्या तोंड भरत जाते ना, अख्खे सगळे सगळे खाऊन पिऊन काय? पिऊन जाईल. अरे पण माणूस आहे का कोंबडा आहे? कोंबड्या म्हणजे हा, ते माणूस आहे. कोंबड्याला 2 पाय, माणसाला 2 पाय, काय फरक आहे? ओ तुम्ही ना तोंड बंद ठेवा आता. खूप झालं तुमचं, ऐकून घ्यायलेत बाबा म्हणून तुम्ही काही पण बोलताय का हो? बाबा तुम्हाला सांगते, तुम्ही जो पहिला नवरा करून दिलता ना मला, हा. पिदाडा, खरंच ह्याच्यापेक्षा ना 10% एकदम चांगला होता बघा. अहो तो 8-8 दिवस तर माझ्या जवळ येत नव्हता.
खरंच खूप चांगलं होतं. अरे बाबा आणि हा दारुड्या माणूस होता ना- दारुड्या होत्या त्या टायमाला रिपोर्ट दिला असताना माझ्याकडं. अहो पण मग- मामा मी हिच्यावर खूप प्रेम करतो, मला पण प्रेम करतो. म्हणूनच मरायला झाली ती. तू कुठे मारे झाली? मग काय हा? रात्रंदिवस गटकाभर सोडायचं नाही म्हणल्यावर. हो माझी खुशी बायको माझी म्हणजे ती माझी म्हणजे माझी हक्काची हकदारी. हा हक्काची हकदारी मशीन बनवून दिली का तुम्हाला? हक्काची हकदारी म्हणलं का किती बी काही आता काय बोलू ग माय तुम्हाला, खरं काही बोलून बी फायदाच नाहीये तुम्हाला ना. लाज शरम इज्जत काहीच राहिलेली नाहीये. इज्जत आहे मला, एवढे कपडे घालेले. ज्याला कपडे घालून येणार त्याला इज्जत नाही समजा, मला इज्जत आहे ना. हो आहे ना, मला माहिती ना. तर बापाच्या समोर माझ्या म्हणता चल टमाटर चल 5 मिनिट घरी, मामा- ही इज्जत आहे का तुम्हाला? मामा आम्ही ना घरातच जातो कार्यक्रम करायला, बाहेर कुठं केलं नाही आजपर्यंत. आम्हाला इज्जत आहेच आहे ना. हो पण हे पटत नाही बरं का जावे आम्ही बापू. कुठे म्हणतो तुमची त्या आम्ही कार्यक्रम करू राहिलो, आम्हाला इज्जत आहेच का नाही? नाही पण हे लय मोठं चूक आहे तुमची. तर तुम्ही काय जाणार आहे मामा घरी? हा? घरी कधी निघणार आहे? का बरं? आम्हाला थोडं काम होतं, घरी जायचं. नाही मी पुरीला घेऊन जातो आता. नाही असं नाही. हा? नाही ते शक्य आहे का? मी काय करायचं? या पोर कटाळून गेली माई. नाही मी नाही घेऊन मी काय जाणार. होतो हा. हीच कटळी असेल ना, हा. तुम्हाला की ना कधी पोरगी आहे का? नाही हिच्यावरची ती 15 दिवस आणून घातली असती. लाज आहे ना थोडीफार. तुम्हाला एवढी पुरीची किव येते ना, हा. मग तिला ठोरीला घेऊन जा, मी हिला सोडणार नाही. काय बोकड्याची पैदास आहे का तुमची? ती काय असलच. कुत्र्याची असू, पण मग तुमची एखादी पोर असेल ती आता पाठवून पोर एवढीच आहे माई लाडकी. मी एक काम करा, हा. मामीला पाठव. काय ते शरम बिरम आहे का थोडीफार? 8 दिवस मला तिने सवय लावून दिली, मला सवय नव्हती या गोष्टीची. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. लाज आहे का हो तुम्हाला? डायरेक्ट सासूचं बहिणीचं मध्ये मध्ये नाव घेता तुम्हाला काही वाटते का? हा अहो तुम्हाला ना थोडं तरी वाटायला पाहिजे, तोंडातून शब्द कसे बरं मामा काढावं. मी हा? एवढा आजबीत नाही तर तुम्ही माझी परीक्षा घेता का? तुम्ही थांबा आजचे दिवस तुम्हाला. म्हणजे माझ्यावर प्रयोग करायचा असं? हा. आणि अरे पोटचा देवा. गोळा दिला कशा करता? नाही पोट गोळा दिला कशा नाही, करता? नाही. मी काय रखड देतो का बॉस? रखड कुठली देत नाही, कुठला त्रास नाही आपल्याकडून. फक्त तो मला छंद आहे. एखाद्याला दारूचा छंद राहतो, एखाद्याला बायचं, एखाद्याला तंबाखूचा छंद राहतो. तसं मला आहे ना, मला हाच छंद आहे. आयला काय बिन लाजा. पहिला जावाय चांगला होता बर का. नाहीतर काय मग? पहिला होता मग काळ दिले दुसऱ्याला. तीच चूक झाली या पुरीनं आम्हाला कुठं माहित होतं तो दुसरा असा निघणार आहे हा. म्हणून. एकदम निव्वळ असा पानसट. बोकड्याच्या पायदाचा. नाहीतर काय? हं? एक काम करा मामा, आता आले का परत हा. पावरचा गोळ्या घेऊन या तुमचा. हो पावरचा गोळ्या या पावरच्या गोळ्या घेऊन या. आता ना थोडे गुड गेले ना तू खायला लागला. हा आणि एक गोडी घेऊन देतो. हा गोडी हा. घेऊन देतो. का? आम्हाला दोघांना बसून जा ना. हा हा मग त्याला बरं का मग? काय करायचं तुम्ही एकटेच बसत जा, रोज बसत जा. एकटेच बसून जा. सकाळ संध्याकाळ दुपार तुम्हाला वाटेल तेव्हा बसत जा. नाही घोडी सोबत ना काही हरकत हा, नाही. हा. तुम्ही बसा नाही, कुठे नाही. घेऊन जा. मी तुला घेऊनच बसणार तसं. नाही काही नाही गरज नाही, मला बसायचंच नाही. मी गो- माझ्या गोडी बापासोबत चालेल ना चालली तुम्हाला? निघून आता. तो आता टाइम झाला आपला दुपारचा अच्छा नाश्त्याचा. हो का? चल नाश्ता करायचाय का? तोच नाश्ता. एकटे नाश्ता करत बसा. मी चालले माझ्या बापासोबत निघून मी आता बघते पुढे काय घेऊन करते जाणार. एकटे. तो प्रिय तुझा बापो करायला देणार नाही मी. हो का? हा. मामा सोडून बोलायचं सोडून. हा हा तुला सासरा जायचंच आहे. सासरा आहे मी. मामा तुम्ही मोकाटीच घरले का त्या ती जर गेली तर मी तुम्हाला बांधून टाकीन. म्हणजे हा आपला कायदा कठीण आहे. काय दे फी दे नाही आमच्या नाही, पुढे नाही, चालते. नाही, मी घेऊन मी जाणार. काय मग कोर्टामध्ये भांडण लावले, कोर्टामध्ये लग्न लावले, आपलं लग्न register मग काय केलेलं. लग्न हो पुरुषी का? लावले मासे हा, लावले नाही, का? नाही. ऐ, तशा जाती काय पाहिजे. म्हणून रजिस्टर करेले दिवस रात्र करतो म्हणून करेले बरं का? मामा तुम्ही घरी नेले मी घरी येणार आहे. कुठं? चिड मी आका तो मा फळ ओटी. आमच्या हा. आमच्या घरी मी सगळ्याला चाच पडी बघा मग त्यानं ठेवा. बाबा बांधगडी- तुम्ही ना घाबरू नका. याला काय करायचं ते करू द्या. मी बघते सगळं. तुम्ही चला बर का? चला आपण जाऊया. नाही ओ सोडा म्हणत्या नाही नाही सोडा म्हणत्या नाही नाही एक काही सोडा दाब- म्हणते मी. नाही नाही सोडणार. बघू का तुमच्याकडे? माया रोज बघती, राज्य बघती, दिवसा बघती, कवर बघती. आता चुकलं, आता काय माझं पाहत चुकलं. राहिले मावळ तू काय पाहत ठेवलंय सगळं पाहिलं का नाही? तेच म्हणते ना. आता बी बोलून माझं चुकलं. हा बघत नाही मी तुमच्याकडे आता. चला नाही नाही बाबा चला तुम्ही. नाही, मी नाही जाऊ देणार. ओ सोडा म्हणलं बरं का? हा. दगड घालीन मी डोक्यात तुला तुमच्या. जाऊन देणार नाही. मी तुला जाऊन देणार नाही. सोडता का दगड घालून डोक्यात? कोणचा नवरा आहे तुझा? असू द्या. हा नवरा आहे. जरा काय मला होत नाही मला. चला बा. ओ सोडा म्हणते बरं का? नाहीतर मी बघा बरं का तुमच्या सोबत काय करेल. असं कसं पकडताय माझ्या बापाला ए, तुम्ही? बाई म्हणजे माणूस खरंच पागल आहे का बाई? निव्वळ पागल पागल आहे हो नव्हतं बाबा. काय? बोकड्याची अवलाद आहे का? अहो तुम्हाला सुद्धा बघा कसं पकडले. असं हा ना. मला असं पकडलं की सोडतच नाही माणूस मला. असं ना? सोडा म्हणते माझ्या बापाला. सोडा. काय माझं सोडा राहिलं तुम्ही. बाकी राहिलं अजून. छी म्हणजे काय? मारा हा ना धरून.
बाकी राहिलंय म्हणते हो, ह्याला लाजच नाहीये. लाज शरम सोडा हो माझ्या शरम बापाला. बिरम वाटत नाही. कोणासोबत काय करावं तुम्हाला काही आहे का? कोणासोबत बी हवस पूर्ण करता हो तुमची? घरात गेलं की नाही? मी घेत बी नाही घरात आणि येत बी नाही. चालली मी आता. माझ्या बापाला सोडा, मरून जाईल माझा बाप. नाही म्हण ना. काय करू ह्या ये. माणसासोबत? जावई सोडा बरं, 1 मिनिट सोडा, मी तुम्हाला एक मार्ग सांग. ए बाई, आता आहे ना शेवंता, हा काय करायचं तू तू ठरव. तुझा नवरा लय डेंजर आहे बाबा. तू जाणं, तो जावाई जाणं, तुझं नशीब जाणं, तुमची तुम्ही पाहून घ्या. मी चाललो बाबा. अहो पण बाबा तुम्ही असं कसं म्हणता हो? तुम्हाला तो माणूस ऐकला नाही, मला कसं ऐकन तो? मी कशी राहू याच्या जाच्यात? तू तुझ्या नशिबाला दोष द्या आता. टार्गेट कमी करतो हा? आता. टार्गेट आहे ना आता फक्त 9-10 वर आणतो. कमी कमी कर चालतो रोज. काय करायचं ते करा, मी चालू बा तुमच्या पाया पडतो बर का. अहो बाई बाबा शेवंत, मला कसं सोडून काय चाललो नाही तुम्ही? काय नाही, तुझ्या नशिबाला तू जाग, काय नाही बर का. मी पण येते बाबा. चालेल. अहो बाबा सोबत चालले मी, मला सोडा. आपल्या इकडे जातात. नको येऊ. आपल्या इकडे जाते. हा, बाबा आपल्या इकडे जाते. अहो सोडा मला. नाही मला जाऊ द्या. हे आपल्या इकडे जाते. हे बघा मी तुम्हाला ना मारून टाकीन बरं का. काय हो? काही नाही, तिकडे चाल. मला घरी जाऊ द्या. काय केलं सध्या? सोडा ना. तुम्हाला ना कुठेही काही सुचतंय. वर लागा बाय. तो मात्र जेवलं नाही आज तसं गेलं. मात्र जेवलं नाही देवाला म्हणलं. काय म्हणले तुम्ही? मात्र जेवलं नाही तुझा. हा, म्हाताऱ्याला जेवण करून पाठवलं का तुम्ही? काही वाटतं का तुम्हाला असलं बोलायला? ते लय गेलं तानाच गेलं. तुम्ही किती तानातान केलं माहितीये ना? हा? तेव्हा ते थोडं एवढं काय लावून जाते तुला. असे नाही या तक्रारी सांगायची तक्रारी राहती पावडा. अहो पण मग तुम्हाला कळतं का? हा, आता पण तुम्ही तेच केलं ना. एवढी समज आहे ना तुम्हाला की मी बापाला सांगायला नव्हतं पाहिजे. तुम्हाला आता समजलं का? मग आपण आता काय करायला पाहिजे? माझा बाप असा निघून गेला, वाटतं का तुम्हाला काही? जेवण झालं होतं. काय तेच तेच लावलं काय माहिती? तुम्ही जेवून जायला लागलं पाहिजे होतं. बरं मी काय म्हणतो चूक बोलवत ते मग त्याचा फोन पे चालू फोन पे टाकून खाला त्याला वडे पाव तिकडं. हे बघा, मला ना माझ्या बापाबद्दल काहीच बोलू नका. तो खाईल नाहीतर राहील उपाशी, तो काही मरणार नाही लगेच. पण मला एक तुम्ही सांगा, मला कधी शांत करणार आहे तुम्ही? तू का कटाळ असंच असंच तंग करत राहणार आहे मी काय तुम्हाला? म्हणतो, मला खरं सांग खरं सांग. काय? तू कटाळली का कटाळली? अहो कटाळ्याचा विषय नाहीये. तुम्ही किती गेलं तर माझा नवरा आहे, ठीक आहे. नवऱ्याला बायको ही खुश करत राहतेच. पण मला एक सांगा, तुम्ही दिवस रात्र दुपार तिन्ही टाइम मध्ये तुम्ही किती वेळा तर माझा जीव परेशान करून टाकता. मी अजून या लोकांची मन ऐकलं. हम्म? चालणार थकतो पण रस्ता थकत नाही म्हणून रस्ता मला थकवायचा. आता तू थकली का नाही आता? हे बघा, मला ना मोकळं करा तुम्ही. काय? वाटलं सर ना तुम्ही दुसरं कोणाला तरी परेशान करा, पण मला थोडासा आराम द्या. बरं किती आराम लागत ते दिवस घ्या आज दुपार बहुत आराम कर. काय? आज दुपार बहुत आराम की. आज दुपारपर्यंत म्हणजे फक्त आजच्या पुरतं बोलताय तुम्ही? मग काय हो, तुम्हाला एवढं समजून सांगते तरी तुम्हाला काही वाटत नाही का बोलायला असं? अहो तुम्हाला म्हटलं थोडासा आराम द्या मला. जोपर्यंत मला नाही वाटत ना तोपर्यंत आराम द्या थोडासा. तुम्ही पण घ्या आराम थोडा. मरून जाताल असं करू. त्यानं मरत माणूस. त्यांना मरत आहे म्हणजे? हा, तुम्ही जर रेग्युलर असा तुमचा दम काढत राहाल तर तुमच्यामध्ये काही ताकद राहील का? हा, मला तर टाकलंयच तुम्ही सुक्क बोंबील करून. हा, स्वतः पण. ते बरं आता मग कबर तू लागला बघा. कबराला कळ लागत आता पण नव्हती लागत करून. तुमची तर कंबर दुखायला लागली, आखी बॉडी माझी खुळखुळी करून ठेवली तुम्ही. हा, बरं चला आता आपण इकडून पुढे ना थोडं गॅप टाके जाऊ गॅप. आता पहिले आपलं किती टार्गेट होतं आता आहे ना 1-2 असं करता कमी करता आहे ना मग 5-2-3 दिवस होऊ 8 दिवस येऊ महिने येऊ. मग तो खुश आहे का खुश आहे का नाही सांग. हस नको हस मग तुला आज सुट्टी देत. चल हस बरोबर. हा ठीक आहे. का आता जबरदस्ती हसू का? मग चालेल की. अहो चला बाबा नको, तुम्ही म्हणलं तेच बरे. बरं आहे, लवकर तर समज आली तुम्हाला. आणि मी सोडणारच नाही मला काम असतो मात्र उठलं तर बंद कडून लावून गेली. हो का? बसलं काय तात्या? हे तात्या हा बसलो भाऊ. हा मजा होता त्याची आता लई. मग आता काय लय पातळ माया केली. नाही काय नाही पाहता मग आता कसं कामात राहतात
मला त्याच्या त्याशिवाय करमत नाही. नाही नाही, पण ते लय दिवसानं आल्यावर काय त्या प्रेमाला महत्व आहे. नाही नाही, पण आता कसं आता घरचे पाहावं लागत, दारचे पाहावं लागत, पण त्याच्या त्याशिवाय मला करमत नाही बघा. असं का? हा नाही, ते एकमेकाची जिवाळा जर जमला ना मग ते नाही करमत म्हणायला एकमेका वाचून. बरं काय चाललंय आता? तुझ्या दादा तिकडे काय दुकाना काय दिसतच नाही एवढं परत. आता खर्चायची लय वांदे आहे बाबा. आता रात्री आलता मा म्हणाच हं? तात्याला दारू पाहता, पण तू आलाच नाही तिकडे. आज आणली का नाही थोडीफार? नाही मला असतं घेऊन आलं असतं ना. नाही तरी पण खाली हाताने येणार नाही अशी मला खात्री. हा? खाली हाताने येणार नाही मला खात्री. थोडी कवाय ना पण मा करता आणलीच असं. जेवाळा जेवाळा तात्या. हा तुला नाही आणायची मग कोणाला आणायची? तेच तर. हा? मग हा, तुला नाही आणि आणायची, मग कोणाला आणायची? मला खात्री आहे हा, शिरपत जर आला ना हा. मा करता थोडी कवाय ना घेऊन येणार म्हणजे येणारच. बरं बाकीचं काय काम चाललंय? काय नाही आलो सहज म्हणलं आता बरेच 8-10 दिवस झाले येलो होतो. हं. खतच वाढली त्याच्यात तुम्ही मला. नाही खत वाटायसारखंच प्रेम आहे आपलं नाही का? हा. मग तुला गप्पा लय आवडत, मला लय गप्पा आवडत. आपण कोणाला वाईट सांगत नाही. हा आपलं वागणं कसं आहे? ऐका ना, हा? ते सिलेंडरचा पाईप निघाला, मला बसवता येत नाही. हा? तेवढा बसवून द्या ना सर ना. होता देव हा? पै बसू दे. अरे भाऊ, कुठं बसवता येत? मला येणार आहे का ते? हा, तुम्ही बसवून द्या ना चला ना. आता ते सिलेंडर फिलेंडर आता निघाले नाही आमच्या घरी मीच टाक्या फिट करत असं. मग ते तेव्हा म्हणलं काही जमत नाही. मला लय नाही येडा गोळा लय येडा गोळा. असं का? ते चुलीवर स्वयंपाक करणार आहे. मग असं करायचं, 90 आणली असेल तर मला देऊन जाय. नाही आता 19 आणायचा लागेल. होती ना काय तुझ्याकडे? घेऊन येतो मी घेऊन येतो. असं का? घेऊन येतो. बर तेवढी चला ना, थोडं अर्जंट आहे. चला. तेवढं सिलेंडरचं ते रेग्युलेटर जोडून दे बाबा. हा, हा, हा. हा तर मी का फोन वाजवतो मग कोणाचा येऊन राहिला काय माहिती. तात्या तू कांचे चित्र पाहत बस रे आता. अरे बाबा चित्र नव्हतं पाहत मी. आता मी आलो तेव्हा नटेचे फोटो पाहत होता. जेव्हा काय करायचं तुम्हाला नटेचे फोटो पण पहिली आठवण आहे भाऊ ती. आठवण येते. हा मग तर चला ना तुम्ही, तर- चला ना. तेवढं रेग्युलेटर बसून दे रे बाबा. हा, हा, चालेल चालेल. लवकर ये. हो हो. जे पटकन गॅस बसू दे. काय? कुठे नेली का तुम्ही? अहो कसलं काय गॅस बीस, आपल्याला चान्स मिळतो कधी. हा, तुम्ही भेटायला तर येता का मला, म्हणून मी तुम्हाला असंच छान म्हणलं गरम झालं. हो का? गरम झालं. मला माहिती आहे तुम्हाला तर लई चान्स पाहिजे असतात, पण मग तुम्हाला माहिती नाही म्हातारे कसं आहे. आता पहिले मी किती राऊंड हाणायचो आलो 3-4 राऊंड हाणून जातो. आता एकही भेटलं. अहो ते तर सगळं सोडा, मला तर बघायला पण भेटा ना तुम्हाला. तुम्ही तर येत पण नाही भेटायला मला. लावून दार लावून दार लावून अहो पण ते म्हातारे कधी पण येऊ शकता मध्ये. उभेच करू वाट. अहो पण काय वेळ येत काय तुम्ही इथं काय करायला थोडी बोलेल तुम्हाला, मी असंच भेटायला बोलवलं. अरे मग मला मोडा हं? मी काय तुला मला का काही मला तिची खात वाटायची का? अहो पण मग तुला भेटाय करतो. अहो, मला माहिती आहे मला तर भेटायचं होतं, म्हणून तर तुम्हाला खाना करून बोलवलं मी इथं. पण ते म्हातारं कधी मध्ये आलं ना तर मग पंचायत व्हायची आपली. मग मी सिलेंडरचं बहाणं करून बोलवलं तुम्हाला मध्ये. मी एक काम करू का? काय? तर कोटर आणून देऊ का? तर कोटर तो मला पेल नाही. हां, पोलीस कोटर नाहीच होतो तिथं. पडा बेस होतं मग आपण करा मस्त कार्यक्रम करू. तसं पण त्यांना लय आवडते क्रोटर. कोरी देतो त्याला पास हो का? म्हणून तात्या पाणी टाकून आणली मग ते तो कोरी मग तो लंडन होईल मग आपली मजा. मग काम होईल का आपलं? 100% आपलं ना आपण येळायची मग. ठीक आहे, याकडे चालतंय, म्हणतो मग तसा प्लॅन करा. रात्री सुद्धा उठणार नाही. याकडे म्हणतो नाही उठलं ना तर लाईट बंद करून आपण रातचा कार्यक्रम करू. रात्र काही पण तुमचं. पण ठीक आहे, चला सिलेंडर लावला असं बोला त्यांना बाहेर जाऊन. चला लवकर, जास्त वेळ झाला. हो काही पण हो, चला पटकन. तात्या हा? परफेक्ट नळी बसली बघा. असं का? लय त्रास दिला ना. लय टाइम लावला पण. गरम करू बसायची पाळ्याली गरम करू का बरं? सिलेंडरला ना पाईपच फिट बस. थंड घुसणाच मध्ये थंड काय केला घुसणा मध्ये असं गरम केलं तेव्हा बस सावली हा खापकेन गेली मध्ये. पण आता लिकेज नाही होणार ना? काहीच बिलकुल नाही. कसं तुला माहिती ना आपलं काम काय परफेक्ट राहतं. परफेक्ट राहतं बरोबर आणि ते आहे. कसं तशी जर ती घुसना हं. कारण गरम झाल्याशिवाय त्या गोष्टीला मजा नाही बरोबर आहे. जेव्हा गरम झाली ना हा मग मोकळी बसली मोकळी. असं जे कोणी काचकान दाबली ना हा खापकान बसली बरं आखी जायची. असं आता पॅक झाली. पॅक बी हवंच नाही आता तिला कवर बी आवडी कवर बी नाही तुटत तर बी आवडी. असं का? काय चहा पाणी नाही केला? नाही तात्या चहा मी बंद केला आता.
रोजचा पाहुणे करते की तुम्हाला चहा पाणी नाही का नको वहिनी नका रोज पाहुणे नको का अरे पण मग चहा पाहिजे ना. नाही 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 काय आता मी या टायमाला पित नाही सकाळी उठल्यावर चहा आंघोळ पांघोळ झाली का तेवढा चहा घेतो अर्धा हम्म. चहा बरं तात्या हं. तुला काय आणायचं का काय नाही तर मग महापर द्यायला नको बा. करणार बरं आता माझी सवय मोडून गेली. बरं ठीक आहे तुम्ही बोला मी पण काम वगैरे करते घरात. बरं कसे आता या पैशाची अडचण असल्यामुळे ना मी ती सवयच मोडून टाकली. तात्या हा. हा जीवय हम्म. त्यापर्यंत तुम्हाला दारू काही पडणार नाही माझं कसं आहे साल शेत- जरी तुझ्या कदा पण तुला दारू पाहिजे अरे पण एवढं काय करायचं. नाही नाही अरे तात्या तू कधी दिवसाचा आहे मला तात्या हा. थोड्या दिवसाचा तात्या आहे थोड्या दिवसात. हा? हा अरे तू तरी मारता की मी नाव काढची शिरप्याला बोला रे मला पाणी पाजायला हा. उचल तरी टाक मा तोंडामध्ये नाही हे ठरव की हा? हो नाही पाणी तर शिरप्या मला तोंडात बुचामत दारूच सोडू दे मला जीव आनंद नाही नाही कारण जिवाळा आहे तो. जिवाळा जिव्हाळा याला आहे, म्हणते जिव्हाळा. जिवाळा याला माझ्या माणूस मग? आता तो माग काय ते मागितले मागून मागून क्वार्टर क्वार्टर 50 रुपयाची क्वार्टर हा हा हा. येऊ घेऊ. हा? येऊ. आणवा आणशील तर. दुकानाचं पाणी बिल टाकू ना सगळं असं का कम्प्लीट मध्ये पण लवकर ये मग. मग कधी तुमची सून बाई पाहणार नाही तुम्ही काय करता आले का हम्म. पुढे राहील गट 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 ओतून घ्यायची हा. आणि परत बाटली मग मी साईडला ठेवतो असं का ना कळता तोवर जेवण तात्या तोवर जेवायचं नाही येऊ चालेल. येऊ का हो शिरप्यासारखा माणूस नाही ज्याला मला येणार आता. हं. लय जीव त्याचा माझ्यावर. तात्या या तात्या आला का रे शिरपत. शिरप्याला लय काळजी बाबा. मला ना तात्या नाही जमले का तो काम सांगितलं ना मला चैनच पडणं चैन असं लय जिवाळा गाडचा शिरप्याचा. मला कसं तात्याला लय दिवस आपण दारू पाहिली आता या काही मोडशी होणार हा द्या तात्या पाणी बिणी टाकून आणलं तिकून मावशी होणार का काय म्हणलं. नाही नाही पाणी बिणी सगळं टाकून आणले डायरेक्ट मारून घ्या डायरेक्ट द्या मारून पाणी बिणी नाईट आली नाईटीत पाणी टाकलं मारून घेऊ का लगेच. घ्या 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 पिऊन घ्या मारू नका असं का खायला लय कडक रे. हा नाही नाही आता नवीन आलाय ब्रँड हा नवीन ब्रँड असं का हो ते हाय एमडी एमडी. हा तात्या हा कस काय झालं लय भारी रे पण लय कडक. हं? पाणी कमी झालं तिच्या. हा नाही नाही तिला पाणी लय लागत तिला तिला ना एका बाटल्याजवळ एक मगभर पाणी लागत मगभर असं हो. मग ही थोडी असेल बहुतेक ना. हं? धर आला लय फिरवी रे पण फेरी ती लागली माझी गुंगायला. वस्तू फेकी ती म्हणा असं बरं मग मी आता आराम करतो. जेवण 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 केलं का नाही? काय जेवायला त्या बेटीनं त्या दारूनच माझ पोट भरलं येड्या. मामा हा? मी काय म्हणते ते माझी शिलाई मशीन नाही का हा ती खराब झाली हो चला ना थोडं मला नीट करून द्या ना. काय होतं तिला. मला काय माहिती काय होते ते चालतच नाही आणि मला काही कळत नाही ते कसं नीट करायचं मला एकदा चला ना नीट करून द्या ना. अरे बाबा ते का मला जमतय का. हं? अं, तिची मोटर बिघडली का बॉबिन सट बॉबिन का बिघडली का सटल बिघडला अं, का घोडा बिघडला मला काय समजणार आहे. म्हणजे समजत नाही का तुम्हाला त्याच्यातलं काही समजत होतं पण आता दिसतच नाही तर काय. बरं बरं ठीक आहे मग तुम्ही एक काम करायचं आराम करा हा? आता हे हाय तर इथं तर शिरप्या मग तुला हे जमते का रे ते मोटर मोटर फिटिंग. पहा कणी हा? त्या कंपनीत होतो मी लय दिवस आणि ती बॉबिन केस जोडायची. सगळं सगळं मी घरच्या घरी मिस्त्री तयार करतो तात्या अरे मग तेवढी सून पाहिजे दे बरं क्लिअर करू. मी जर एकदा मशीन वॉर्निंग जर केली ना हा वहिनी कमच्या कम आहे ना हं. तुमची हायती जाय पण मशीन परत बिघडायची नाही खरं त्याला मग तेवढं भारी काम होईल रे. आता हे बाय लोकांना सगळं आपल्याच मस्ती असं? मोटरीवरची आहे बी, पाय दाबायचे पाय हा पाय हलवायचे बी. हा शोध आपण लावला मोटरीचा पहिला सूट असं का आणि नाही तर पहिले असे पाय यायला दारू लय बेकार आहे रे ही. यायला काय शिर होतं मामा तुम्हाला या शिरप्या नाही ना हं? थोडी मा करता दारू आणली होती. तुम्हाला मी म्हणत असते नेहमी नका पीत जाऊ नका पीत जाऊ पण अरे तुम्ही ना जे नाही वहिनी करायचं तेच वहिनी करता. वहिनी तुम्ही मावर खातो नका माझी चूक नाही बघा हा पण नाही. मग ठीक आहे तुमची चूक नाही यांची तर चूक आहे ना दिलं कुणी आणून की लगेच पैसे असते का मामा अरे बाबा थोडी होती. थोडी होती हा. आता थोडीशी पिऊन बघा तुम्हाला किती काय ते व्हायला ना लागलं. अहो,
मामा ती मा करता संध्याकाळच्या चालवली होती पण मग दिली तात्याला पाजून. बरं जाऊ द्या, ऐका ना तुम्ही तेवढं मशीनचं काम करून द्या मला, म्हणले अर्जंट आहे. मामा तुम्ही आराम करा. मी आराम करतो. हा, हा झोपा, झोपा. हा. झोपा तात्या, झोपून झोपा. घेतो. झोप लागेल ना. अरे बाबा संध्याकाळपर्यंत आता उठतच नाही मी. हा, हा, हा. बर का. झोपा. बरं चला ना, तुम्ही मला तेवढं लावून द्या. काम चांगलं काम कर रे भाऊ त्या मशीनचं. हो, बरं. मामा, मी घेते मी त्यांच्याकडून नीट करून. हा, हा. झोपा, तुम्ही आराम करा. हा. बरं मी काय म्हणतो, काय त्याला कुरी दारू पाज द्यायची. काय करू राहू, दुसरंच काहीतरी होऊन बसायचं नाही. येऊन कशाला फासली? हाय दारू नको माणसं मारत आहे. तिथे कोमा जाईल, कोमा तू लिहित 2-4 तासात. हो मग जाईल. मग कुरी ती अरे बापरे, कुरी दारू पिलं नाही चरचर झाळीत नाही, ती झाळीत नाही पण ती पोटात. इतकं हा दुसरंच काहीतरी होऊन बसायचं. काय होत नाही. आणि जर आणि याला तरी काय फरक पडणार आहे. मी आहेच आहे ना तुला मागे पुढे पाहिला. बरं ऐका, मी काय म्हणते, बरं ऐकून घे. तुझ्यामुळं त्याला आतापर्यंत मावली 30-40 दारू पाजायची झाली. आता पण मी काय विचार करतो, आपलं पाखरू आपल्याला भेटते ना फुला, गुलाबाचं फुल, काय 5-50 रुपयाला काय कोणी विचार करतं. मग मला कशाला सांगताय मग 50-50 पाजवली म्हणून? काय पण आपलं दोन्ही पण तुम्हीच बोलताय. आता तुला ते टाकलं बनवलं काय? नेकलेस. हा अय्यो. एवढीची मुदत संपली ना आपल्या 5 लाखाची. बरं मग ऐका ना, बोलणार नको ना, वेळ घालू. काय करू आपण, लवकर कामावरून घेऊ, उरकून घेऊ, आणि मग मला नंतर म्हाताऱ्याकडे परत बघावं लागेल. ती जर 4 घंटे नाही उठलं तर मी तुला लोक सोडणार नाही. आता तुझं नाटकं चालू झाली बघ का. जेवढं माग आहे ना तुम्हाला लई वेळ द्यायची. आता मी वावर पण मग मला एक म्हणायचं, मी सोडून आहे की तुला कोणाचे लपड झाले का. मग तू काय एवढं काय करते, एवढं माग करते काय अशी. मला तर वाटतं तुम्हाला ना वेळ लागलंय. काही पण बोलताय तुम्ही, तुम्हाला चांगलं माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय दुसऱ्याकडे बघतच नाही. मला तर माहिती ना माझी तू कोणाकडे फिरून पाहत नाही, कोण जसं बोलत नाही. मी रोज फोन चेक करतो, ते कोणते फोन येते कोणचंच नाही. मग काय भेटतो का तुम्हाला? नाही ना. चला म्हणलो. नको ते उठ परत आपलं सगळं स्वप्नाचं पाणी होऊन जाईल. काय गं? मी काय म्हणतो, थांबतो तुला काय एवढं देऊ दमले का आता. कसं काय निघतो म्हणजे? घरची कामं पण करते ना मी, मग सगळं इथून माग तुला सांगतो 1 राऊंड मारून गेलो का 2ऱ्या राऊंडला मला फोन करायची. मला दमले का नाही, मला दम मग आता कसं काय दमलं काय. आता का घरची कामं 3 सगळी मलाच करावं लागतात, वेळच भेटत नाही. मग काय करू कामांमध्ये? खरं खरं बोला खरं खरं म्हणजे काय, खोटं बोलते वाटते का एकदम. मला सोडून कसं दुसऱ्याकडे लफड आणि मग पाय मग आपलं एवढं वाईट ना. नाही बाबा तसं काही नाहीये. खोटं कशाला बोलणार मी तुम्हाला? आणि तसं काय असं मी तुम्हाला आज बोलवलं असतं का? तुमच्या ठिकाणी दुसऱ्यांना नसतं बोलवलं का? मग काही पण आपलं मला वाटलं परत काय काय आम्हाला कसं परत खायचं हटवून येते. आता आहे ना तेवढ्या दिवसाची कसर काढणार आहे मी आज. किती दिवसाची? 8 दिवसाची. बापरे, एकाच वेळेला? नाही बाबा आपल्याला नाही जमणार ते. का बरं? एवढं नाही. तो काय ऊस नाही काय कोणतं? नाही. आणि मग कशाला उसनाव ना मी कोणाचं? बरं आठवणार नको, मला करमतच नाही. हो का? असं वाटतं तेव्हापासून सारखं राहावं, सारखं करावं तुमच्या चालेल का गडी म्हणून. काही पण तसं पण गडी म्हणून ठेवायची गरजच नाहीये. परत परत तुम्हीच येत राहता इथं, दुसरं कोणी येते? गडी म्हणून जर राहिलो ना रोज तो कार्यक्रम करत जाईल, रोज दिवस साहेब रात जमलं सोडणारच नाही. हो ना, बस तेवढंच बाकी बरं आता टाइमपास करते काच तरी झालं. होतंय ना, मला माहिती आहे, बघितलं उशीरच कसं तरी होतंय तुम्हाला. गरम मग झालं गरम. हो का? आठवत टाइमपास करायचं. उठा परत मात्र परत चालू कामावरून जर बंद पडायची पळी आली का मग परत येऊन स्टार्ट होतो. त्याला नाट लागत लगेच. टाइमपास म्हातारा उठला ना तर पंचायत व्हायची रिकामी. आणि मी सोडणारच नाही मा काम असतो. मात्र उठलं तर मग बंद कडून लावून गेली. हो का? हाटे नको नाटक. अरे बापरे, 4 वाजले, 4:15 वाजले. 12 वाजता झोपलो, 4.25 तास झोपलो. हा आता कोरा चहा प्यावा वाटतंय. झोप झालीच आहे आपली. सुनबाई काय करते काय माहिती. हा हा
सुनबाई, सुनबाई. बोला ना मामा, उठले तुम्ही? हा. अरे शिरप्या, तू अजून इकडेच? तात्या हा तुला सांगतो, उगे तुमची मिसन मा ताब्यात आली हा म्हणून राहिली, नाही तर मिसन आहे ना हा. तुम्हाला डायरेक्ट खड्ड्यात फेकायची पळायली. का बरं? इतका गां चढेल, इतका गां चढेल, ती कधी खोलेलच होती का नव्हती का? आता आपल्याला काय माहिती बाबा. वहिनीची मिसन आहे ना, हा. फार पार्टला पार्ट मोकळी केली. असं? हा, घसून घसून हा परत तिला फिट केलं, हा. गिरसिंग केली, हा. आयलिंग केली, हा. वारलिंग केली. वरायलिंग काय केली? आता आहे ना धक्का लावला का उठली, धक्का लावला का उठली, धक्का लावला का उठली. असं? हा मोटर बिटर सगळी कम्प्लीट केली? हा, फक्त तिच्या ठोवाचा उशीर का मोटर उठली. असं? हा, वा वा वा, भारी काम केलं रे. ते आवडता आवडता ना हा. या काढ केवढं खिडकाचं पिल्लू निघालं खाली, कुठं? माझी त्या मिस्ती खाली, त्या डावरच्या खालून बसलो होतो. आज गोलिया टोळा करून कुठं गेलं ते? मारलं, 1 तास लागला त्याला. अरे वा रे पठ्या, भारी काम केलं रे. आयला शिरप्या, भारी काम करतो बर का तू. हा. कधी मिसन बिघडू द्या वहिनी, अर्ध्या रात्री मला फोन करा, तुमची मिसन आहे ना, मी कधीही वारलिंग ग्रीसिंग करून देत जाईल. नक्कीच भाऊजी. नाही पण आता लवकर बिघडायची नाही ना. तात्या 2 बुधल्या आयल बसले, 2 बुधल्या डायरेक्ट. 2 बुधल्या? हा, तरी तिथं ते बाराना 10 हा हा हा. म्हणलं काय करा पाहिजे आता. बरोबर. बरं जेवढं होतं बुधली तेवढं संपलं. हा. ते का परत याच वस्तू का टपक्यान नाही नाही, आणण्याची सोय नाही. बरोबर. आदाबलं शेवट, हा आणि मग तेवढंच आवरून घेतलं, हा. तेवढं तुम्ही आली. नाही अरे, मी 4.25 तास झोपलो, 12ला झोपलो, तू 4:15 वाजले. हो, तुम्हाला कसं वाटतंय? बरं एवढा टाइम नाही झाला. बरं तात्या, वस्तू ना वस्तू मोकळी करायची. हा. फार एकदम बोंगळीच केली ती बोंगळी. असं? हा, सगळी बोंगळी केली. मशीन? हा, सगळे पार्ट काढून ठेवले होते बाजूला. असं? म्हणून टाइम लागला. परत तिला कपडे चढवलं, किती वेळ लागतो. हा मग पण ते वस्तू एक का तिच्यात नाही, लय बारीक सामान आहे ते. गंज धरेल, असा गंज धरेल, हा. कधी ती वापरेल का नाही, बुर येऊन जाईल, बुर कार्बन तिला. ते कपडे बिपडे काही काळे नाही झाले रे? हा, कपडे काढून ठेवले होती. असं? हा, अंडर पॅन्टवरच. असं का? कारण मी जेव्हा मशीनची कंडिशन पाहिली, हा हा. म्हणून हिला पूर्ण कपडेच उतरावं लागते. तेव्हा माझी कपडे कुठे ते जमले असते का? नाही. कपडे खराब झाले असते, मग चिगाट झाले असते कपडे, चिगाट चिकाट बिन ते डाग निघाले नसते लवकर. लय कशी नाही. बरं बरं बरं. बरं, काही आणू कसं नाही बरं. आता वहिनी दाखवा म्हणायला नको. ओ नका नका, काय बोलताय तुम्ही पण. नको बाबा, आता माझ्या मामाची काय एवढी तब्येत चांगली नाहीये, त्यांची उगा किती काही आणू का म्हणून काय फुसला होता आता ना त्यांना. चहा प्यायचा कोरा, आणि किती 2 तासानं मग 6 वाजले का मग नाही, जेवायचं आणि झोपायचं. त्यात इतका दम लागला, इतका दम लागला, हा. मला अर्धा तास दमच छाटाना. अरे दम लागायचा काय प्रश्न तुला काही पळत जायचं होतं काय? खोलायचं नाही, प्रत्येक वस्तू खोलायची, प्रत्येक वस्तू खोलायची. सोपं आहे का एवढं? बरं मग एक काम करा, तुम्ही जा, तुम्ही आराम करा, तुम्ही जावा. मी माझ्या मामाला चहा बनवून देते मस्तपैकी, आणि आम्ही पण मग थोडासा आराम वगैरे करतो. मग मला भरपूर इथंच काम आहे. बसतो मी. हा चला ना, बसा ना तुम्ही, मी चहा बनवून देते हा, तुम्हाला. येऊ का दादा मग? चहा पिऊन जाय ना मग. तुला ये लागलं तर मला बोली जाय. तू काय जरी मिस्त्रीची अडचण असते ना तर मला बोली. हो, मी सांगते तुम्हाला. आणि एक आहे, मिस्त्रीला कोणाला हात बसू नको देऊ तिचो. दुसरा बसला का त्यानं सेटिंग बिघडावली का परत ये माझ्याकडे. म्हणजे सेटिंग एकदम मापा सेटिंग करून ठेवले आता. असं का? लय तू सेटिंग करते. अरे वा, हुशार हुशार आहे रे. Setting च्या बाबतीत आता कुणी आपला हात नाही. नाही, हुशार आहे तू. हुशार आहे, हुशार. ठीक आहे, या मग. वहिनी काळजी घ्या. हो हो, तुम्ही पण मिस्त्रीला जा. जीव लाव, मिस्त्रीला. हो लावते वय मला चहा करून तुम्हाला आण. नाही का जीव लावू, पण मिस्त्रीला जीव लाव. लावते बाबा, लावते. चला हा. चला मामा. जाऊ का मग? हो, या या. चहा पिऊन जाता का? मी काय म्हणतो, काम झालं का झाकून टाकी जाऊ, मोकळी नका ठेवू. बरं. वर ठेवलं राहतं का ठेवलं, हम्म. कारण कसं होतं घाण गुण बसलं नाही ना, मग दुसऱ्या माणसाला पाहिली ती खराब वाटत. ए अरे चहा पिऊन जाय ना. नाही, चहा नाही नको. का आता? चालेल पोरी. हो हा, हा. या या. चला मामा. हा. काय करू, पैशाची तर खूप गरज आहे मला. एकच जण माझी मदत करू शकते. मी काय करते, शिरपतला कॉल करते. हॅलो. हा बोल पिल्लू. अरे जानू, ऐक ना, मला ना थोडी पैशाची खूप जास्त अडचण आली आहे.
तर प्लीज तू मला 30,000ची हेल्प कर ना बाबू. 30? हा. आता एवढे पैसे तुला द्यायचे पैसे, पण मग आता थोडे मग थोडे थोडे दिले चालते का? नाही, मला एकदाच पैसे लागताय आणि एकत्रच लागताय मला 30,000 रुपये. मला ते थोडं थोड्यानं नाही जमणार, सांगते मी तुला पहिलंच. बरं ठीक आहे, ऐक ना, हां मी पैसे कुशील करतोय, हां. जमलं तर मग घेऊन येईन आज. हे बघ, जमलं तर हे ते मला कारण नको सांगू, मी तुला पहिलं सांगते. तुझं ना मला चांगलं माहिती आहे. 2 महिन्यापासून नुसतं येणं जाणं करतो, मज्जा मारून जातो हा. आणि तुला पैसे मागितलं गेलं की काय मला कारण सांगत असतो नेहमी तू. मला काही नाही ऐकून घ्यायचंय तुझं, बरं का, सांगते मी तुला. ऐक तर खरी, मी काय म्हणतो, ऐक ना, काय पैसे पैसे म्हणते ना, पैसे तुला मिळाले म्हणजे बस ना, पैसे तुला मिळाले म्हणजे बस का? मग मी म्हणलं तेव्हाच घेऊन येशील ना? दे पप्पी ते मला दे ना पप्पी दे. पण मला सांग ना तू पहिलं की नक्की घेऊन येशील ना? मला नक्की 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 तुला पैसे देतोच. तुला पैसे नाही द्यायचे, द्यायचे कोणाला? मग ठीक आहे. दे एक चुम्मा दे, चुम्मा दे. लकोच झालं, मी लकोच झालं. ओके ठीक आहे, चालेल. ठेवू का मग मी? हा ठेव ठेव. बाय. बाय बाय. चला, पैशाच तर काम झाले. बघू पुढचे काम मी करून घेईन मग नंतर. बसलं का तात्या? बसलो. मी काय म्हणतो तात्या, काय म्हणतो? आजपर्यंत मी तुझ्या पैसे काय हट्ट धरला का? अरे लोक लग्नाचा हट्ट धरतात, कोणी काचा हट्ट धरतात, कोणी काच, मी धरला का तुझा हट्ट आजपर्यंत? बरं, तुला काय म्हणायचं मला सांग. मला हा म्हणणे तर नाही म्हण. तू जर माझा हट्ट जर नाकारला हा. तर तात्या उद्या तुला शिरपतराव दिसणार नाही. अरे नाही दिसणार. म्हणजे काय वंशाचा दिवा तू विजून टाकणार आहे का माझा? तू येईल तो चालेल. नाही, असं नाही. त्या बाय ऐकून घे, सगळ्या जोडदारांना हाय का नाही गाड्या? आहे. मला गाडी घ्यायची म्हणजे घ्यायचीच. अरे मग आपण दिपोळीला गाडी घेऊ पोरा. दिवाळी नाही, मग मी बामणा का मुहूर्त काढले ते म्हण आजचा दिवस आहे ना एकदम चांगला आहे. अरे गाडीला 30-35 हजार रुपये लागतील. काय कर, मला 30,000 रुपये तू दे. 30,000 रुपये मला आज पाहिजेच, नाही तर तात्या मी काय करून घ्यायची वाच. अरे हे बघ, लोकांच्या पोराला केवढं गाडं बी नाही, मी त्याच्या सायकल मला काय आहे का नाही याच्यात पाणी? अरे येडा, मग का गाडी करता रडत असते का? लोक रडत्या खायला माहितीये का? काला येड्यावानी करतो खुशाल. मला गाडी घ्यायची मरती, मला गाडीला पैसे. असं कर, तू ना मी तुला लोन काढून देतो. नाही मला कॅश पैसे पाहिजे, तिकडे झक मार तू, भीक माग कोणा बस पैसे, तांबडीचे पैसे, कांदीचे पैसे, दराकाचे पैसे सगळं तुझ्या करते. मी मागतो का? मी हिशोब विचारतो का तुझ्या? आता माझ्याकडे 35,000 आहे, याला 30 दिलं. मला तिकडं 10,000चं काम होतं. ते दहा नंतर ते चालते, मला तुझ्या पहिले. अरे शिरप्या, मी तिकडे दुकानदाराला कबूल करेल 10,000 रुपये. अरे तू माझं ऐक, तुला 25,000 रुपये देतो मी. नाही 30 पुरी, 30 मला पुरे लागत. मला गाडी जाण्याची आज संध्याकाळी. बरं मग एक काम कर, मला 2 पायाची गाडी चालवायची, 2 पायाची गाडी चालवायची. 4 चाकी नको का? नाही 2 पायाची, 2 पायाची. या काय पोरा हट्टी. दर एटीएम घे आणि त्याच्यातले फक्त 30,000 काढ. हा दर. एटीएम नंबर हाच आहे ना? कोड नंबर? हा तोच आहे. बर चालेल, मी जाऊ का दादा? आणि 30,000 काढ. हा संध्याकाळी ना हा इकडं आरती करा, कोणतरी बोलव, गाडी वावळायला. गाडी वावळायला. बर हा मध्ये लई खोळ गाडून थोडा गाड जाऊ का मग? मी चाललो. जाय बाबा, आता काय आहे? आईला मला 10,000चं लय अर्जंट काम होतं आणि मी तर हा म्हणून बसलो ह्या पोरानं. एटीएम त्याच्यात 5,000 तवा थवाडीत मारायला कोणी नाही. आता काय करावा? आता कुठंतरी 5,000 रुपये पाहतो, पण शब्द काय अंगावर येऊन देता कामा नाही. कारण कसं आहे, जबान आहे ती, आणि जबान तर आहेच आहे, पुन्हा दोस्तानीमध्ये अडचण नको यायला. नाहीतरी आपल्या भावाला तेवढंच आहे, कसं तरी लपायला साधन. आणि त्याच्यातही जर का त्याचं मन दुखवलं का झाला सगळा बॉम्बटच झाला. नाही आता का, आता मी काय करतो, 5,000 रुपये अजून पाहतो कोणाकडे तरी आणि तेवढं काम करतो. ते लई महत्वाचं आहे माझं.
जानू ग माझी जानू, जानू ग माझी जानू, जानू ग माझी जानू. बस झालं आता. आले का पैसे घेऊन? मग काय तरी कमाल का? खरंच आणलेत पैसे? या मा मात्र डोका लावले. काय म्हणलं मला आज गाडी घ्यायची, आज गाडी घ्यायची. जर नाही गाडी घेतली तर मी माझ्या जीवाचं काय करू घेईन. अरे बापरे, असं बोलला? आणि एकठाच आहे. मला म्हणलं तुला तू गेलो याला कोण आहे. आणि आता जर तो म्हणला गाडी का नाही आणली म्हणून तात्या माझा खिस्सा मारला जाताना पैसे गेले. चांगलंच गंडवलंय म्हणायचं की मग. थँक्यू बरं का, खरंच मला खूप गरज होती पैशाची, काय सांगू तुला. कुठे ठेवू? बरं मी काय म्हणतो बघा, शिरपत्राव होतं पैशाचं झाडच आहे. हो अरे वाणिकीच एकठाच आहे. आम्ही कुठं पैशाला तोटा केलाय. बरं मी जे नाचायला लागलो ना ते आमचा तात्या पुरीचं मालाड. चांगली गोष्ट आहे ना मग. आणि मला पण चांगलंच माहिती होतं आणि मला ना तुमच्यावर विश्वास पण होता की तुम्ही मदत कराल माझी, म्हणून मी तुम्हाला पहिला कॉल केला. आणि बाय तुला मी अडचण कुठली जेवण देणार नाही, पण माझ्या विरोधात कोणाची लपडा करायचा ना. जर लपडा केला तर मी तेवढे पैसे वसूल करीन, तेवढे पैसे वसूल घेईन तुझ्या बरोबर. मला जर तसं करायचं असतं तर मग पकडून ठेवलं असतं का तुम्हाला? नाही बसा शांत. मी काय म्हणते, घरात येताना कोणी बघितलं तर नाही ना तुम्हाला? नाही ऐक ना, आता आहे ना मी आहे ना 30,000 सांगितले ना, मी 30,000 तिकडं आणि 5,000 इकडं काढून आणले. त्याचं काय करायचंय? हॉटेल. अच्छा, म्हणजे तू सॉरी मी तुम्हाला तू म्हटले ऐका ना, म्हणजे हे 5,000 रुपये तुम्ही मला इथं सोडून दुसरीकडे जाऊन खर्च करणार आहे का? कोण? तुम्ही दोघांचं बिल भरणार, दोघांचं बिल. दोघांचं म्हणजे? तुझं आणि माझं. अच्छा, मी तो विचार केलाच नाही, मी काहीतरी वेगळाच विचार करत होते. मला वाटलं बरं तुला काय खायचं, तुला काय खायचं, काय खायचं? मला का, मला जास्त ना स्वीट मध्ये गुडगुड खायला आवडतं. तो मला नाही विचारलं तुला काय आवडतं. ओ हा सॉरी तुम्हाला काय आवडतं जास्त? तुझी पप्पी. जाऊ दे बाबा, तुझी पप्पी लय खाऊची वाटते, लय पप्पी. नाही खायबद्दल बोलते मी. मग तू खातो नाही का? मग चांगली गोष्ट आहे ना. पप्पी आवडते, दुसरं नाही का ते खात्यात तिला आवडत. हो का? लय तोडायला पाणी तर. हो का? तो एक दिवस नाही. बरं ऐक ना, मग मला पण गुलाबजामुन आवडतात खायला. तो एक दिवस नाही दिलं तर मला काय खायला, मला खाऊन पाकच काय लागत. लय वाईट लागलं ते, लय वाईट लागलं ते. म्हणजे त्याला चव नाही खायची, मग पण चावायची मजा वाटते, चावायची मजा वाटते, लय मजा वाटते, खुश वाटते. मी काय टाइम करतो कशाला? नाही तर काय करायचं नाही. कशाला काय उगाच बसून आपण बोलत. आता जेव्हा नेहमी आलं तेव्हा तुझं तेच चालू राहतं. 2-3 महिन्यापासून तू नुसता येतो मजा मारून जातो. माझं लग्न व्हायले का, मला मूड आहेच त्या गोष्टीचा. हो का? बाई तू एक शब्द काम केलं का नाही, एक शब्द काम केलं का नाही, हा केलं तर मग तू माझा एक शब्द का नाही ऐकत लगेच. मी जेव्हा आलो ना तेव्हा टांगा पलटी गोडी फरायला पाहिजे आपल्याला. हो का? हा तसं पण हे बघ, तुम्हाला पैशा पाण्याची खूप मदत करतोस. वाटेल तेव्हा मला तू पैसा देतोस, वाटेल तेव्हा तू प्रत्येक हाऊस माझी पूर्ण करतोस. मग तुझी पण तर मी आता थोड्या दिवसात आहे ना, थोड्या दिवसात म्हातारे गेलं ना, ये पत्री नाही राहणार, डायरेक्ट स्लॅब पड, स्लॅब वर स्लॅब, स्लॅब वर स्लॅब. आणि मग आपली गाडी येणार दारा पुढं, आणि मग तू गाडीमध्ये बसणार. मग जायचं कुठं कुठं जायचं हनुमानला. आता कुठं जायचं हनुमानला, बेंगलोर गोवा काश्मीरला तर नाही का. मग आपण मस्त तिकडे हनीमून करायचं. पण तिकडे असं नाही करायचं. गोव्याला गेलो ना, तुझे कपडे बदलायचे, माझे कपडे बदलायचे, छोटे घालायचे. तुला एवढे वर एवढं आणि मला मरमुडा वर मोकळाच. ठीक आहे, चालतंय की आपण फिरायला जाऊया मग मस्त नंतर. माझ्या अगोदर याचा कार्यक्रम केला, माझ्या कामाला दुखत काय होतं. हो का? आणि मला काही कामराचं काही मंत्र टाकत काय हो काही बोलताय तुम्ही? त्या दिवशी कार्यक्रम केला ना, 3 दिवस कंबर दुखायचं माझ्यासारखं, सारखं कंबरला कळ लागायची. मग आजचा कसा कार्यक्रम झाला? एकदम मन खुश, दिल खुश.
चला आणखीन थोडा वेळ आहे आपल्याकडे, थोडं बोलत बसवूया. बरं मी काय मग तिकडे सरक ना, मागे सरक ना, काय मला तर जागा टाकू दे ना खाली, बसा. सरक ना. मग काय होतं माहिती का, याचा कार्यक्रम झाला ना थोडा विश्रांतीच घ्यावा, तर नाही तर मग त्या एक दिवस तू नाही का आपला कार्यक्रम करून तेळकून दे दरवाज, मी पळालो ना ते त्याला चक्कर येऊन पडलो ना उमऱ्यामध्ये. मी कोणाला सांगितलं थोडस झोपा मग. हा बाबा 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 लय मस्त वाटतं ते माटी. हो का? माझं तर सगळं मस्तच वाटतंय. मी काय म्हणतो, देते का आपण लग्न करून येतं? हो का? हा कसं करणार बरं? कसं करणार आपण लग्न? लोक काय तसंच करायचं, आता कसं केलं आपण? अहो पण लोक लोक करतात तसं केलं का नाही, आपण काही वेगळं केलं का? मग तसं लग्न बी लोक करतच करायचं आपण. हो का? मी तर लय घोड्यावर नाचन, वरातीमध्ये घोड्यावर नाचन. अच्छा. झोप येते मस्त. तू गाडी आणायला गेलता ना? तू गाडी आणायला गेलता ना? गाडी पैसे कुठे आहे? तात्या हा खरं खरं सांग का, हा मी गाडी आणायला गेलो आणि ठीक आहे मला धरलं. काय म्हणतो? मी चालू वाटणं म्हणत मला गाडी आणायची, गाडी आणायची, गाडी आणायची, गाडी आणायची. मग ते म्हणे गाडी इकडे भेटते वळाक, तिकडे शोरूम आहे. आणि गेलो तात्या असं ठासतं बाबा बाबा, तात्या पक्का कबर दुखत माझं, लय आणलं तिने, लय आणलं सगळं हे ही बाय होती तिने, त्या बायनं सोडवलं मला वाचवलं. आणि त्या चोर म्हणून मला घरात कोण उठवायचे ना, थोडस जवळ घेतलं होतं. तात्या मला गाडी नको, गाडी पाहिजे, माझं कबर मोडलं. हे बघ, तो कंबर मोडेल नाही काय नाही, तो पैसे कुठंतरी घातले बर का. नाही तात्या आता चोरा नेल त्याचं नाव माहित असतं, मी त्याच्या मागे तुम्हाला लावलं असतं. पण मग आता कसं चोर कोण आहे काय नाही त्यांना थोडी माहिती. तात्या माहिती किती मारले, किती मारीलच नाही शिरप्या तुला बर का. मुक्का मार दिला, मुक्का मार. बस आणि ये नाटक नाटक सोड. थोडे लय मारत होता. तुझं सगळं समजलं बर का. अरे मारेल नाही तुला. हो तात्या काय सांगायचं, मारले नका बोलू ना, खरंच लय हो लय खुश झालं. ही बाई नसती तर मग तिने मा मुंडको पाहिजे तर तात्या खाली झोपून. तू इकडे आला कस काय? मी घेऊन आले त्यांना. हा ही होती, हिनं ते पोर दगडानं हाणले, दगडांना लांबू दगड पळाले, ते हिनं मला धरून धरून आणलं. म्हणजे तुला नाही ते पोरं ऐकले, ते तिने दगडाने हाणले होते. तसं नाही तात्या, तिने आरडाओरडा केला, खूप आरडाओरडा केला. लोक पळालेले, हो बरं चोर 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 चोर. तात्या ते पैसे मरते, पण तो शिरप्या जिवंत राहिला, हे महत्वाचं आहे तात्या. तो शिरप्या गेला असता तर तो वंशाचा दिवा बुडाला असता, हिजला असता. असं का? तू काय आला तात्या इकडं? मी तुला गवशीत आलो. विचारित शिरप्या पाहिला का? हा तर डायरेक्ट इथं पत्ता लागेल तुला वळाला कुणी नेलं नाही ते जाऊ दे आता. समजा मला तर लोटलं चोरांनी, तू काय आला मला याचा मुद्दा ते. तू का आला मला सांग. खरं सांग तात्या, खरं पाहिजे मला. आता मी बारीक राहिलो का, तुमचा शर्ट मला येतो बरोबर, तुमची चप्पल मला येते, तुमच्यापेक्षा 3 भाकरी मी जास्त खातो. मग आता मला काय आवश्यक असेल तुला लग्नाची. तात्या तू काय आला? तुला माहित नाही का काय तुझी आई मरून किती वर्ष झाली? 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्ष झाले ना. मग तेव्हापासून मी इथं येतोय. म्हणजे आपण बापल्या काही एकच गाडी चालतो का? त्याला काय विलाज? एकाच गाडीला ड्रायव्हर दोघे. आपण मग तिला समजायला नको का? तू आम्हाला ओळखते का? नाही. तू काय म्हणली? मा कोणा सांग लपडच नाही. नाही मी नाही ओळखत त्यांना. मग लफडं नाही, फक्त प्रेम आहे. तात्या तुला खरं सांगू का, जवळ जवळ आहे ना 5-6 वर्ष झाले, तसं तिचं माझं लपड. बघ तिच्या करता मी 10,000 रुपये तुला म्हणलो होतो ना, 10,000 तिला आणले. मग दे, मग ठू दोघांमध्ये एकच. मग काय काय पण ते पैसे कुठे आहेत? तात्या तिनंच घेतले. तिनंच घेतले. जमान ना दोघांमध्ये.
एवढे 40,000 काय काम आहे तुला? तात्या ऐक ना, हा. एक टाइम तो चालायची जिकडे भाडं भेटलं तिकडं हा. दुसरीकडे भाडं भेटलं का मी मारी जाईन आणि एकाच गाडीवर 2 ड्रायव्हर वापले का? नाही तर तू किन्नर मी ड्रायव्हर, मी किन्नर तू ड्रायव्हर, काय फरक पडतोय? अरे पण तू दुसरी पाय ना. ओ ऐका, तुम्ही दुसरी पहा, तुम्ही पण दुसरी पहा. इथं ना दोघंही बसायचं नाही इथं. हा, तुम्हाला कोणती गाडी चालवायची आणि कशी चालवायची आणि कोणता किन्नर ठेवायचा ना, जाऊन बाहेर ठेवा. चला चालते व्हा तुम्ही दोघं इथं. तात्या हे बघ. तात्या इथून माझं खटकलं ना, मी इकडे फाशी घेईन लगेच, कुठं इकडे फाशी घेईन लगेच. खटकल्यावर? हा, कारण माझा जीव आहे, पक्का जीव आहे तो. ओ तुम्हाला पण म्हणते मी, दोघांना पण बोलते मी, दोघंही निघा इथून. बरं एक काम करते का? काय करतो का सगळं लग्न आमच्या? तुम्ही काय येडे झाले काय दोघं पण? बरं आम्ही दोघं कोण आहे हे तुला माहितीये का? ते मला नाही माहिती आणि मला माहित बी करून घ्यायचं ना. तुम्ही दोघं इथून आत्ताच्या आत्ता चालते वा. किती गाड्या चालवायचे, कशा चालवायचे ना, त्या बाहेर जाऊन चालवा, इथं नका चालू. बडबड नको ना, काय मा पप्पा आहे तो. तुला माहित नाही? ते असेल मग तुमचा. पोरगा आहे माझा पोरगा. मग मी काय करू? तू काय करू म्हणजे? मग मी काय करू? तुमचं पोरग आहे तर मग तू फक्त पैसे घे. तुम्ही दोघं जण बघत बसा एकमेकाचं. नाही, नाही. पोरग आहे का बाप आहे? तुम्ही निघा इथून. मला काय सांगताय? तू फक्त पैसे घे. हा, पैसे मग? घ्या पुरते का? ते मला नाही माहिती. मला ज्ञान नका शिकवू तुम्ही. हा, निघा इथून तुम्ही दोघं हे पण. बघ वाढ तुम्हाला दोघांनाही लाज नाहीये. तुम्हाला दोघांना म्हणते माझ्या घरातून निघा. तुमचे पाऊलच निघत नाही इथून. तुला हा? मी काय म्हणतो, आम्हा दोघांना बरं लाज मी आहे, काय तुला लाज आहे? म्हणतो, मी काय म्हणतो, तुला लाज आहे? काय लाज आहे? माझी बघ. लाज काय सांगू तुम्ही? तात्या थांब, जाऊ दे माझं, मग तू नको लागू. तात्याच्या 10,000 रुपये घ्या, तात्याला चान्स दे, चला आम्ही चालू येऊ. काय 10,000 तात्या घेतो चान्स. तुम्ही दोघ जण येडे अरे येडे. मी तुझ्या आधी ठेवलेलं आहे तिला. हा, मग ती 10,000 मी तिच्याच करता तिने मला फोन केलता. तात्या हा, तो जमीन यायचं का तो आपलं काय खा? मग आता तो कशा करता? तू एकटाच आहे, तुझ्या पुरतं भरपूर आहे. हा एक काम कर, शहाणा बन, हा, मला बायको करू दे, तू बायको करून घे आणि जमीन जागेल तर जागू राहील. हा अगदी बरोबर आहे. तुम्ही काय करा, इथून जा, असं करू का? तुम्ही बायको करून घ्या आणि तुम्ही बायको करून घ्या. मग तो एकदम अगदी अगदी उत्तम. निघा. पण तो कसं काय होईल? माझं कसं येऊ? माझा नका विचार करू. तुम्ही दोघे निघा. शिरप्या, चला तू हीच उठा बायको, पटकन. तू हीच बायको कर. ए माझं मला मी नाही पाहून घेतो. कोणाला नवरा करून घ्या. तुम्हाला बी नाही आणि तुम्हाला बी नाही. निघा माझ्या घरातून. चला निघा. असं का? हे पैसे घेऊन बरं.